दिवसाची सुरुवात बघा बागकामानेच झाली आणि पक्षीसुद्धा बागेमध्ये खूप यायला लागले. कोणताही छंद जोपासणं म्हणजे सोपं नसतेच. कितीही नियोजन केलं तरी बऱ्याचदा कामं वेळेत होत नाही, कारण छंद जोपासणं म्हणजे असं असते की ते आपल्याला न संपणारं काम असते. बागकाम पण तसंच असते आणि तेच मी करत आहे. आता आहे ना, ही भाजी मी उन्हाळ्यात याच्यासाठी लावली होती की झाडांना एक जास्त ऊन लागू नये म्हणून, पण ती इतकी भाजी तयार झाली बघा. याला चिवड भाजी अशी म्हणतात, पण आता हे ऑर्गॅनिक घरची भाजी म्हटल्यावर भाजी मिळाली. आज मला भरपूर मिळाली आहे. ती अशी भरपूर अर्धा किलोच्या वर भाजी मिळाली. आता आहे ना, वरचे कामं तर झाले आणि आता मी नर्सरीत चालले, कारण भाज्याची काही रोपे मला आणायची होती. ती आलेली आहे, ती घेऊन येते पहिले. नर्सरीत गेली, एवढे झाडं बघून सर्व गोष्टीचा छंद असा असला ना की याच्यावर मात्र माझं मनावर कंट्रोल राहत नाही. झाडं बघितले की ते घ्यावं असे असं वाटतात. शेंगाची भाजी पण केली आहे आणि इकडे पोळ्या सुरू आहे आणि इकडे कुकरसुद्धा झालेला आहे. म्हणजे कामं वेळेत करायची ठरवले तर कधी कधी होतात, पण कधी होतातच नाही, कारण प्रत्येक कामाला सारखा वेळ तर नाही लागत ना त्याच्यामुळं. चला तर पसारा नंतर आवडते तुम्हाला सगळं पसारा. आणि एकदा असं काम सुरू केलं ना, आपली आवड जोपासणं किंवा आपला छंद जोपासणं, तर आपल्याला वेळ हा भरपूर द्यावा लागेल आणि त्याच्यासाठी मेहनत ही करावंच लागते. कष्टाचं फळ हे आज ना उद्या मिळत असते, त्याच्यामुळे कष्ट हे करतच राहिले पाहिजे. आणि कितीही कोणाबद्दल काही बोलण्यापेक्षा आपण आपल्या कामामध्ये जास्त लक्ष दिलं ना, तर आपला दिवसही चांगला जातो आणि वेळ कसा निघून जाते तेही कळत नाही. आणि मेहनत केल्यामुळं बऱ्याचदा असे छान अशा गोष्टी मिळतात, भाजी वगैरे मिळते. आणि काही दिवसापूर्वी पपई मिळाली, ती इतकी जास्त गोड होती ना, ती की बाहेरची कितीही वेळा आणली तरी इतकी गोड कधीच निघाली नव्हती. आणि जेव्हा असं फळ मिळतं ना, तेव्हा मेहनत अजून करायला उत्साह येते आणि तेच मी करत असते. मला आहे ना, हे काम करायचा कंटाळाच येत नाही, पण बाकी घरातली कामं राहते त्याच्यामुळे मग खालीवर दिवसातून 4-5 चक्रा तरी होतातच. पक्ष्यांसाठी दाणे ठेवणं, फळं ठेवणं आणि ते पक्षी येतात ना, त्यांचा चिवचिवाट ऐकायलासुद्धा छान वाटते. अशा काही गोष्टी असतात ना की जे आपल्या आवडीचे काम केल्यानं मन मात्र प्रसन्न होते, पण त्याच्यासाठी वेळ हा काढावा लागते. असा कामातून आपल्या घरातले कामं तर असतात, ते काही संपत नाही. पण आज मी दिवसातून 3-4 वेळा वर खाली करणं माझं सुरूच होतं. कधी झाडांसोबत माती आणायची, तर कधी पाणी आणायचं, ह्या सर्व गोष्टी होत्याच. आणि बघा आता आजूबाजून हे पक्षीसुद्धा खेळत होते पाणी पिण्यासाठी. बघा, पाणी हे सर्वांनाच लागतं, त्याच्यामुळं आपण जर थोडं पाणी भरून ठेवलं ना, हेच थोडंसं पुण्याचं काम म्हणायला हरकत नाही. पुण्य म्हणजे काय, थोडंसं आपलं दुसऱ्यांची थोडीशी मदत करणं म्हणजे माझ्या मते हेच पुण्याचं काम आहे. म्हणून ते मी करत असते, जेवढं करता येईल तेवढं. आणि याच्यामध्ये खूप वेळ माझा जात असते, पण त्याला काही आता मी करू शकत नाही. आपला बराचसा वेळ असाच जात असते कोणासोबत उगाच असं बोलत बसणं किंवा कोणतेही कामं करणं. त्याच्यापेक्षा हे आपले छंद जोपासत राहिले ना, ह्या झाडांसोबत राहिलं ना, माझं मन तर खूप रमते आणि खूप छान वाटते. एक पॉझिटिव्हिटी म्हणतात ना, ते मला याच्यामधून मिळते. आणि ह्या गोष्टीसाठी मी कितीही मनाला नाही म्हटलं तरी मला आणल्याशिवाय होत नाही. झाडं वगैरे कटिंग लावणं हे ते भरपूर कामं माझ्या मागे सुरू असतात. आणि नंतर म्हटलं संध्याकाळची वेळ झाली, आता बागकाम पुरेसं झालेलं होतं. पुरेसं म्हणता येणार नाही, कारण मला तर ते करण्याची इच्छाच असते, पण खाली पण धूळ असं झालेला होता. अंगणं झाडून घेतले पहिले, मग घरं झाडले, नंतर बाकीचे कामंसुद्धा असतात, कारण संध्याकाळची वेळ असली ना, मुलांनासुद्धा भुका लागत असते, तर स्वयंपाक लवकर केला पाहिजे असंही वाटत होतं. पण नंतर कपड्याच्या घड्या वगैरे करणं आणि इथे इतका पसारा होता. भाजी आणली, इथेच आणून ठेवली, असं सर्वच आणून ठेवतो ना आपण कधी कधी घाईघाई, त्याचा पसारा भरपूर असतो घरात. आता ते सगळं आवरण्याचं म्हटलं, चला आवरून घेऊया, मग नंतर स्वयंपाक होतेच. कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते. माझी दिनचर्या ही अशी जशी असते ना, तशी मी तुम्हाला जशी आहे तशी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि माझा वेळ असा खूप छान जात असते ह्या सर्व कामामध्ये. कोणतंही काम आहे ना, आपण जर म्हणजे कंटाळा केला ना, कंटाळवाणं केलं, तर त्याला खूप जास्त वेळही लागतो आणि आनंद मिळत नाही. पण आपलं काम जर आपण चांगलं उत्साहाने केलं किंवा आपण त्याच्यामध्ये आनंद मानला ना, तर ते कामं म्हणजे बोर वाटत नाही. ते कोणतं पण असं घरकामाचं त्याच्यासाठी नवीन नवीन आपण विचार केला ना, तर खरंच खूप छान वाटत असते. आजची तुम्हाला माझी दिनचर्या कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.